Hello friends, I am Professor Arya Athigani from Computer Science and Engineering Department. या आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण युनिट 1 आणि युनिट 2 याच्यामधील थेरॉटिकल पार्ट बघितला होता आणि आजच्या लेक्चर पासून आपण लॉजिकल इम्प्लिमेंटेशन बघणार आहोत, म्हणजे प्रॅक्टिकल सेशन्स कंडक्ट करणार आहोत. या प्रॅक्टिकल सेशन्स मध्ये आपण युनिट 2 बेसिकली कन्सिडर करणार आहोत, ज्यामध्ये आपण सर्चिंग अँड सॉर्टिंग टेक्निक्स बघितलेले आहेत. 2 सर्चिंग टेक्निक्स आणि 4 ते 5 सॉर्टिंग टेक्निक्स बघितलेले आहेत. सर्चिंग टेक्निक्स होते लिनियर सर्च, बायनरी सर्च, अँड सॉर्टिंग टेक्निक्स होते बबल सॉर्ट, सिलेक्शन सॉर्ट, इन्सर्शन सॉर्ट, क्विक सॉर्ट अँड रॅडिक सॉर्ट्स. ओके, मग या प्रत्येक सर्चिंग टेक्निक्स अँड सॉर्टिंग टेक्निक्सचे आपण काय बघणार आहोत आता? लॉजिकल इम्प्लिमेंटेशन कुठल्या प्रकारे आहे हे बघणार आहोत. ठीक आहे, आणि ओपन करू शकता. मी आपल्या सोयीसाठी आपण काय केलेलं आहे, हाच जो टर्बो सी ओपन करायचा आहे त्याचा एक शॉर्टकट आपण इथं तयार करून ठेवलेला आहे या टास्क बारला. त्याच्यावर आपण क्लिक करणार आहोत आणि ओपन करणार आहोत. ठीक आहे, आणि हा क्लिक करून मी इथं ओपन केलेला आहे आणि हा टर्बो सी या पद्धतीने दिसेल. जर आपण हा टर्बो सी बघितला तर वरच्या बाजूला इथं जर बघितलं तर हा मेनू बार आहे, जिथं आपल्याला फाईल, एडिट, सर्च, रन, कंपाइल, डिबग, प्रोजेक्ट, ऑप्शन्स, विंडोज अँड हेल्प असे ऑप्शन्स मिळतात. आणि हा जो पार्ट आहे इथं हा वर्किंग एरिया असतो, जिथं आपल्याला कोडिंग करायचं आहे. पण इथं काहीच टाईप करता येत नाहीये, म्हणून आपण काय करणार आहे, एक नवीन फाईल ओपन करणार आहे, फाईल न्यू. मग हा निळा जो पार्ट येतो, विंडो येतो, याला म्हटलं जाते एडिटिंग विंडो, आणि याच्यावर आपल्याला एडिट करायचं. ॲज वी नो दॅट बाय डिफॉल्ट हा सीपीपीचा एडिटर आहे, त्याच्यामुळं इथं बाय डिफॉल्ट एक्सटेन्शन जे फाईलचं असते ते .cpp असते. आपण आहे यामध्ये जरी प्रोग्राम केलं तरी प्रॉब्लेम नाही आहे, किंवा आपण त्याचं एक्सटेन्शन चेंज केलं तरी प्रॉब्लेम नाही आहे. फॉर आपल्या सेक ऑफ सेफ्टी किंवा सेक ऑफ कम्फर्टेबिलिटी, त्यासाठी आपण काय करणार आहे, हा सेव्ह करून घेणार आहे. सेव्ह करण्यासाठी F2 प्रेस करा किंवा फाईल मध्ये जाऊन सेव्ह ऑप्शन मध्ये या. ठीक आहे, आणि मग याला मी नाव देतोय लिनियर सर्च. लिनियर सर्च. ओके, लिनियर सर्च .c. येस. ओके, देन ज्यावेळेला आपण स्टार्टिंग करतोय त्यावेळेला पहिली गोष्ट आपली काय आहे, ती म्हणजे एक मेन मेथड लिहिणं. मग त्यासाठी मी काय केलं, एक मेन मेथड लिहिली, void main. फॉर कमेंट साठी आपल्याला ते कळावेत यासाठी आपण काय करूया, तिथं कमेंट पार्ट मध्ये लिहूया प्रोग्राम फॉर लिनियर सर्च. लिनियर सर्च. ठीक आहे, आणि हा आपला मेन मेथड आहे. आता या मेन मेथड मध्ये आल्यानंतर आपल्याला पहिल्याच 2 गोष्टी करायच्या आहेत, ते म्हणजे आपली जी विंडो आहे ती क्लिअर स्क्रीन करा. हा क्लिअर करा आउटपुट विंडो, आणि त्याच्यानंतर ती होल्ड करा, कारण होल्ड नाही झालं तर आपल्याला आउटपुट दिसणार नाहीये. तर त्यासाठी मी ह्या 2 गोष्टी केल्या. आता मी ह्या स्टेप मध्ये जे स्टेप्स मी फॉलो करतोय ते कशासाठी करतोय, की आपण जे एक्झिक्युशन करतोय ते एक्झिक्युशन आपलं बरोबर आहे का हे बघण्यासाठी, आणि आपण कुठेही चुकू नये, किंवा चुकलं असेल तर ते कुठं चुकतोय हे आपल्याला लगेच कळावं. जर आपण सगळा प्रोग्राम ऍज इट इज लिहायचा प्रयत्न केला आणि नंतर ते प्रोग्राम रन करायचा प्रयत्न केला तर प्रोग्राम्स मध्ये एरर्स कुठे यायला लागले, कुठे आपलं चुका लागलंय हे आपल्याला कळणार नाही. त्यासाठी मी हा पार्ट करतोय. तर एवढं माझं झाल्यानंतर मी काय करतोय, थोडंसं कंपायलेशन करतो, 0 आलेलं आहे, एरर्स नाही आहेत, आणि रन करून बघतोय. माझा आउटपुट विंडो होल्ड करतोय, पण मी काही डिस्प्ले केलेलं नाही, काही टाईप केलेलं नाही आहे, त्याच्यामुळे तो काय ब्लँक आहे. ठीक आहे, तर आता आपल्याला काय करायचं आहे, इथं एक सिंपल पहिल्यांदा एक स्टेप करायचा आहे, तो म्हणजे सिंपल प्रोग्राम फॉर ॲरे डिक्लेरेशन. ॲरे एक छोटासा ॲरे डिक्लेअर करायचा आणि तो आपल्याला डिस्प्ले करायचा. ॲरे डिक्लेअर करण्यासाठी आपल्याला एक व्हेरिएबल घ्यावं लागेल, राईट. int a हा ॲरे आहे माझ्याकडे, आणि तो साधारण 50 साईजचा. ठीक आहे, मॅक्झिमम 50 साईज आपण त्यामध्ये देऊ शकतो. त्याच्यानंतर ॲरे म्हटल्यानंतर ॲरेचे एलिमेंट्स घेण्यासाठी आणि ते डिस्प्ले करण्यासाठी आपल्याला फॉर लूप यूज करावा लागतोय, कारण प्रत्येक एलिमेंट सेपरेटली डिक्लेअर करायचं असेल तर आपलं कोडिंग वाढेल. मग ते कोडिंग जास्तीत जास्त वाढू नये, कमीत कमी लाईन्स मध्ये व्हावं, म्हणून आपण फॉर
लूप्स यूज करतोय आणि हे फॉर लूप्स यूज करायचे असतील तर आपल्याला एक काउंटर व्हेरिएबल घ्यावा लागतो, तो म्हणजे किती वेळा एक्झिक्यूट करायचा. आणि त्याच्यानंतर एक नंबर घ्यावा लागतो, तो कशासाठी तर त्याच्या साईज, ॲरेचा जो साईज असेल तो डिक्लेअर करण्यासाठी. ठीक आहे, या पद्धतीने आपण घेतलेलं. आता मला काय करायचं आहे, ॲरेची साईज फिक्स करायचं आहे. त्यासाठी युजर कडून एंटर करून घ्या की ॲरेची साईज कसं. प्रिंट एफ, प्रिंट एफ मध्ये मी काय देणार, एंटर अँड ॲरे साईज. ॲरे साईज मी एंटर करून घेतो. ठीक आहे, आणि ती आपण स्कॅन करून घेतो. स्कॅन एफ, ॲरे साईज काय आहे. आता ॲरे साईज ही इंटिजर असणार आहे, बरोबर आहे. त्यामुळे मी %d घेतलं, कॉमा एम्परसाइन n. हा n हा साईज साठी घेतलेला व्हेरिएबल आहे. ठीक आहे, हा मी काय घेतलं, ॲरेची साईज एंटर करून घेतली आणि ती स्कॅन करून घेतली. ठीक आहे, मग मी इथं आपल्या फक्त सोयीसाठी मी काय करतोय, त्याला डिक्लेअर करून चेक करतोय, डिस्प्ले करून. साइज ऑफ ॲरे इज इक्वल टू %d. कशासाठी %d, इंटिजर व्हेरिएबल्स आहे म्हणून. चेक करा कुठलेही एरर्स आहेत का, नाही आहेत. रन करून बघा. ओके, एंटर अँड ॲरे साईज मी काय केलं, 5 दिलं, तर साईज ऑफ ॲरे विल बी 5. क्लिअर, दिस इज द सिंपल प्रोसेस. मग मी इथं कमेंट मध्ये काय लिहितोय, टेक साइज ऑफ एन ॲरे, ॲरेची साईज घ्या. ठीक आहे, मग इथे ही जी आपण डिस्प्ले केलोय याची गरज आहे का, नाहीये, तर ते ऍज इट इज आपण ठेवलेलं आहे, असू दे तरी सुद्धा. ठीक आहे, आता आपण काय करणार आहोत, ॲरेची साईज घेतली, त्यामध्ये एलिमेंट्स करून घ्यायला लागतील. म्हणून मी काय केलं, प्रिंट एफ /n डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये, बरोबर आहे. एंटर the elements in an array. array elements एंटर करा. आता हे ॲरे एलिमेंट कन्सिडर करतोय आपण ॲरेची साईज. ॲरे तर ॲरे मध्ये फक्त एकच एलिमेंट आहे का, नाहीये. 2 एलिमेंट्स आहेत का, नाहीये. भरपूर एलिमेंट्स असतील. डिपेंड्स ऑन युजर, युजरवर डिपेंड असेल किती वेळा करायचा. मग त्यासाठी तो जो पार्ट आहे जो आपण एलिमेंट स्कॅन करून घेणार आहे, म्हणजे स्कॅन स्टेटमेंट जो आहे तो किती वेळा एक्झिक्यूट होणार आहे, नंबर ऑफ टाइम्स एक्झिक्यूट होणार आहे. डिपेंड्स ऑन द साईज ऑफ ॲरे. साईज ऑफ ॲरेवर डिपेंडेड आपल्याला तो एक्झिक्यूट करायचा आहे. त्यासाठी मी काय करतोय, इथं फॉर लूप घेतोय. आता हा फॉर लूप किती वेळा एक्झिक्यूट होणार आहे, नंबर ऑफ टाइम्स. नंबर ऑफ टाइम्स म्हणजे कुठला, मी घेतलं i इज इक्वल टू 0. आता हा i किती वेळा एक्झिक्यूट होणार हे आपल्याला डिसाइड करायचं आहे. i इज लेस दॅन. आता ॲरेची साईज किती आहे ती आपण इथं घेतलेली आहे n मध्ये, बरोबर आहे. ह्या n मध्ये आपण ती ॲरे साईज घेतलेली आहे. म्हणून मी काय केलं, इथं घेताना ॲरे साईज काय घेतली, n घेतली. जी n ची व्हॅल्यू असेल तिथपर्यंत आपल्याला हे एक्झिक्यूट करावं लागणार आहे. आणि i प्लस प्लस. क्लिअर. आणि इथं काय करणार आहे, स्कॅनर स्टेटमेंट घ्या. व्हॅल्यू स्कॅन करायची आहेत ना आपल्याला, दॅट्स वाय. मग %d कॉमा कशामध्ये घ्यायचे आहेत, ते ॲरे मध्ये घ्यायचे आहेत. ॲरेचं नाव काय आहे, i. पण कुठं घ्यायचे आहेत ते, 0 पासून, कारण ॲरेची ॲरे इंडेक्स स्टार्ट्स फ्रॉम 0 अप टू ॲरे साईज -1. ॲरेची साईज काय असेल, n आहे. मग आता 5 एलिमेंट्स असतील, आपल्याला काय करायचं आहे, ॲरे साईज कितीचा घ्यायचा आहे, 5चा घ्यायचा आहे. तर 5 व्हॅल्यूज घ्यायच्या असतील, 5 साईजचा ॲरे घ्यायचा असेल, तर त्यामध्ये इंडेक्स एलिमेंट किती असेल, 4 असेल, n-1. कारण त्याची स्टार्टिंग कुठे होते, 0 पासून. म्हणजे 5 कुठले असणार आहेत, 0, 1, 2, 3 and 4. दिस इज दी 5 एलिमेंट्स. क्लिअर. मग त्याप्रमाणे आपल्याला काय करावं लागणार आहे, इथं घेताना i घ्यायला लागणार, कारण i ची व्हॅल्यू काय आहे, 0, फर्स्ट व्हॅल्यू. इथं i ची व्हॅल्यू 0, म्हणजे a ऑफ 0 मध्ये फर्स्ट एलिमेंट आला. त्यानंतर i इन्क्रीमेंट झाला, त्याच्यानंतर परत ज्या वेळेला येईल त्यावेळेला i ची व्हॅल्यू काय असेल, 0 नसणार आहे, 1 असणार आहे. i 1 ने इन्क्रीमेंट झाला ना,
मग इथं 1 असणार आहे. a ऑफ 1 दुसरी व्हॅल्यू, त्यानंतर a ऑफ 2, a ऑफ 3, a ऑफ 4, a ऑफ 5 याप्रमाणे ते एक्झिक्यूट होईल. ठीक आहे. तर हा झाला आपल्याला स्कॅन करण्याचा पार्ट, म्हणजेच ऍरे एलिमेंट्स घेण्याचा पार्ट. कुठले एरर्स आहेत का? नाहीये. पण आपण आता एक्झिक्यूट केलं तर आपल्याला काहीही कळणार नाहीये. मग त्यासाठी आपण काय करणार आहे, हा जो पार्ट आहे हा पार्ट मी डिस्प्ले पण करायचा आहे. ऍरे काय करायचा आहे मला, डिस्प्ले पण करायचा आहे. तर डिस्प्ले करण्यासाठी मी काय केलं आहे, हाच पार्ट परत मी कॉपी केला आणि खालच्या बाजूला काय केलं, पेस्ट केलं. ठीक आहे. मग इथं एंटरच्या वाटणीच काय येणार, the elements in an array. एलिमेंट्स इन एन array हे घेतलं आणि इथं मी डिस्प्ले करायचं आहे. डिस्प्ले करायचं असेल तर मी इथं स्कॅन घेऊन उपयोग आहे का, नाही आहे, मला प्रिंट करायचं आहे. म्हणून मी काय केलं, प्रिंट एफ. प्रिंट एफ असेल तर इथं एम्परसाइंड येणार नाहीये. बरोबर आहे. फक्त जे व्हॅल्यूज आहेत ते 1 बाय 1 खाली यावेत. मी पहिला काय केलं, खाली 1 बाय 1 ते एका खाली एक यावेत, यासाठी मी ते घेतलं. नाउ वी आर गोइंग टू रन दिस प्रोग्राम. कुठले एरर्स आहेत का, नाही आहेत, त्याच्यामुळे आपण तो रन करणार आहे. पहिल्यांदा काय विचारेल आपल्याला, साईज विचारेल. मग मी किती एंटर केलेलं आहे, 5. म्हणजे माझ्या ऍरे मध्ये किती व्हॅल्यूज आहेत, 5. ऍरे ऑफ साईज इज 5. नेक्स्ट, साईज ऑफ ऍरे इज 5. एंटर द एलिमेंट्स इन ऍन ऍरे. ऍरे मध्ये एलिमेंट्स इन्सर्ट करा. 3, 5, 8, 2 and 6. किती एलिमेंट्स झाले, 5 एलिमेंट्स झाले. 5 आहे, 3, 5, 8, 2 आणि 6. या पद्धतीने मी काय केलं, ऍरे एलिमेंट्स इन्सर्ट केले. देन लुक ऍट दी एलिमेंट्स इन एन ऍरे. एलिमेंट्स कुठले आहेत, तर जे आपण एंटर केलेले आहेत तेच आहेत. ठीक आहे. आता काही जणांचा क्वेश्चन असेल, सर चुकून माझ्याकडून एक एक्स्ट्रा एलिमेंट ऍड झाला तर काय होईल, किंवा एक एलिमेंट कमी ऍड झाला तर काय होईल. लेट्स सी काय होतंय बघूया आपण. फर्स्ट केस मध्ये मी काय केलेलं आहे, ऍरे एलिमेंट्स एक्स्ट्रा इन्सर्ट केलेले आहेत. ठीक आहे. 5 ऍरे एलिमेंट्स एक्स्ट्रा, 3, 4, 5, 6, 4 झाले, 5 झाले आणि 6. ठीक आहे. काय आलं, लास्ट एलिमेंट जो आहे 8th एलिमेंट तो घेतलेला आहे का, नाहीये. 5च एलिमेंट्स घेतलेले आहेत. ठीक आहे. तर काही प्रॉब्लेम नाही, एलिमेंट एक्स्ट्रा झाले तरी फक्त तुमचे एलिमेंट्स किती येणार आहेत, 5च घेणार आहेत. मी आता 5 केलं आणि मी काय केलं, 2, 4, 5. किती एलिमेंट्स आहेत, 3. इथे प्रॉब्लेम काय येतोय, तुमचे ऍरे डिस्प्ले होत नाहीये, कारण ऍरे एलिमेंट तुम्हाला आणखीन इन्सर्ट करावे लागते. ओके. म्हणजेच जेवढे एलिमेंट्स आहेत तेवढे एलिमेंट्स घेतल्याशिवाय ते पुढे जाणार नाहीये, हे मात्र लक्षात ठेवा. ठीक आहे. आता आपण काय काय केलेलं आहे आतापर्यंत, इथं साईज घेतलं, त्याच्यानंतर काय केलं, इन्सर्ट ऍरे एलिमेंट्स, इन्सर्ट ऍरे एलिमेंट्स. आणि नंतरच्या पार्ट मध्ये आपण काय केलंय, डिस्प्ले ऍरे एलिमेंट्स. बरोबर आहे. इथपर्यंत आपल्याला काय झालेलं आहे, एक सिंपल प्रोग्राम झाला जो ऍरे एलिमेंट्स घेणार आहे आणि ऍरे एलिमेंट्स डिस्प्ले करणार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जे ऍरे एलिमेंट्स घेतलेलं आहे ते लिनियर सर्च अप्लाय करायचं आहे. व्हॉट इज लिनियर सर्च? लिनियर सर्च इज नथिंग बट सर्च द व्हॅल्यू विच विल गोइंग टू फाइंड आउट. आपल्याला काय करायचं आहे, या ऍरे मध्ये अशी एक व्हॅल्यू सर्च करायची आहे जी त्या ऍरे मध्ये आहे का नाही आहे हे चेक करायचं आहे. क्लिअर. मग त्यासाठी आपण काय करणार आहोत, इथं सॉरी इथं आपल्याला काय करावं लागणार आहे, आपल्याला दिसेल आता. इथं आपल्याला काय करायला लागणार आहे की एक व्हॅल्यू एंटर करून घ्यायला लागणार आहे आणि ती ऍरे मध्ये आहे का नाही आहे हे सर्च करावं लागणार आहे. मग त्यासाठी युजर कडून आपल्याला काय करणार आहे, व्हॅल्यू घ्यावं लागणार आहे. सॉरी, टेक द व्हॅल्यू टू बी सर्च, टू
टू बी सर्च. ओके, मग प्रिंटफ स्टेटमेंट व्हॅल्यू एंटर करायला सांगायला पाहिजे ना त्यांना. स्लॅश एन enter the value to search. आता लिनियर सर्च मध्ये काय असतं, प्रत्येक एलिमेंट बरोबर 0th इंडेक्स पासून लास्ट इंडेक्स पर्यंत तो काय करेल, एलिमेंट्स कम्पेअर करत जाईल. प्रत्येक एलिमेंट बरोबर कम्पेअर करणार आणि कम्पेअर केल्यानंतर जर तो एक्झॅक्टली इक्वल टू आला तर तो डिस्प्ले करेल, अदरवाइज इट विल नॉट गोइंग टू डिस्प्ले. क्लिअर. तर याप्रमाणे ते असेल. मग आपल्याला तेच करायचं आता. आता मी काय करतो, थोडस जे आपण डबल वेळा स्लॅश एन टाकलेलं आहे ते काढून टाकतो, म्हणजे इझिली आपल्याला ते एकाच पेजवर दिसेल. ठीक आहे. आता एंटर दी व्हॅल्यू एंटर करून दिली आणि ही एकच व्हॅल्यू असणार आहे, त्याच्यामुळे आपण लगेच आपण काय करणार आहे, ती स्कॅन करून घेणार आहे. स्कॅन एफ %d. आता इथं ज्यावेळेला व्हॅल्यू घेणार आहे त्यावेळेला आपल्याला कन्सिडर करायला लागणार आहे तो काय असेल. तर त्यासाठी मी काय केलं, की एलिमेंट म्हणून तो कन्सिडर केला, एम्परसाइन की. पण हा की डिक्लेअर केलाय का आपण, नाही केला, कारण एनच व्हॅल्यू डिक्लेअर केलेले आहेत म्हणून इथं काय करावं लागेल, आपल्याला पहिला तो डिक्लेअर करावा लागेल. मग मी की एलिमेंट डिक्लेअर केला. आता काय झालं, की एलिमेंट आपल्याला घेतलेलं. आता आपल्याला काय करायचं आहे, व्हॅल्यू सर्च करायची आहे. कुठं, ऍरे मध्ये. जे जो ऍरे आहे त्या ऍरे मध्ये आपल्याला काय करायचं आहे, तो सर्च करायचा आहे. आता तो सर्च कसा करायचा, एलिमेंट सर्च करायचं किती आहे, एकच आहे, पण ऍरे किती आहे, मोठा आहे. त्या प्रत्येक ऍरे मधल्या प्रत्येक एलिमेंट बरोबर आपल्याला तो कम्पेअर करावा लागणार आहे. मग तो कम्पेअर करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे, यू हॅव टू एक्झिक्यूट धी स्टेटमेंट. कम्पेअरिंग स्टेटमेंट जे असेल ते कम्पेअरिंग स्टेटमेंट आपल्याला काय करावं लागेल, नंबर ऑफ टाइम्स एक्झिक्यूट करावं लागणार आहे. आता कम्पेअरिंग स्टेटमेंट पहिला लिहूया. इफ कुणाबरोबर कम्पेअर करणार आहे, ऍरे बरोबर. पण ऍरे मध्ये कुठल्या एलिमेंट बरोबर कम्पेअर करणार आहे, डोंट नो. बरोबर आहे. तर तो एक्झॅक्टली इज इक्वल टू की एलिमेंट आहे का. जर तो असेल, बरोबर आहे काय, जर तो असेल तर प्रिंट एफ हा स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल. कशासाठी, काय एक्झिक्यूट करणार तिथं, सर्च इज फाउंड. कुठं फाउंड झालेला आहे, तो ऍरे इंडेक्स असेल, डोंट नो कुठला आहे आपल्याला माहित नाही आहे. पण हा जो पार्ट आहे, हा इफ स्टेटमेंट, हा नंबर ऑफ टाइम्स आपल्याला एक्झिक्यूट करावा लागणार जेवढे ऍरे एलिमेंट्स आपल्याकडे आहेत ते. मग नंबर ऑफ, ऍज वी नो, नंबर ऑफ एलिमेंट्स, नंबर ऑफ टाइम्स जर एक्झिक्यूट करायचं असेल तर हा लूप आपल्याला एक्झिक्यूट करावा लागेल. बरोबर आहे ना. मग त्याच्यामुळे मी काय केलं, फॉर लूप घेतला. आता हा नंबर ऑफ टाइम्स एक्झिक्यूट करणार आहे म्हणून हा परत आपण काय करणार आहे, आय इज इक्वल टू 0. किती वेळा एक्झिक्यूट करणार, n टाइम्स एक्झिक्यूट करणार, अँड आय प्लस प्लस. क्लिअर. मग ऍरे साईज काय असणार आहे, की एलिमेंट प्रत्येक बरोबर चेक करणार आहे म्हणून आय घेतलं. आणि ज्या वेळेला सर्च होणार आहे तो ऍरे ऑफ इंडेक्स होणार आहे. बरोबर आहे. मग त्याच्यामुळे ऍरे इंडेक्स नाही घ्यायचं, ऍरे इंडेक्स साठी ए घ्यायची गरज नाही, इथे यू हॅव टू जस्ट राईट आय. पण आय जर डिस्प्ले करायचा असेल तर यू हॅव टू राईट हिअर %. क्लिअर. हा ऍरे इंडेक्स तुम्हाला मिळेल. लेट्स सी काय होतंय ते तरी चेक करूया. कंट्रोल नाही, एरर्स नाही आहेत, तर आपल्याला काय करायचं आहे, रन करायचं. ऍरे साईज काय आहे, 5. ऍरे साईज इज 5. एंटर द एलिमेंट्स इन एन ऍरे. फर्स्ट 2, 5, 8, 3 and 6 ऍरे एलिमेंट्स हे झाले. ऍरे एलिमेंट्स दिसले. आता एंटर दी व्हॅल्यू टू सर्च. कुठली व्हॅल्यू आपल्याला सर्च करायची आहे, सपोज आय वॉन्ट टू सर्च एलिमेंट 8. एलिमेंट 8 आपल्याला काय करायचं आहे, सर्च करायचं आहे. तर ऍरे इंडेक्स चेक केलं तर आपल्याला ऍरे इंडेक्स कुठे दिसतोय, 0th पोझिशनला कुठला आहे,
2, फर्स्ट पोझिशनला 5, सेकंड पोझिशनला 8, थर्ड पोझिशनला 3, फोर्थ पोझिशनला 6. बरोबर आहे. मग थर्ड पोझिशनला कुठला आहे 8, हा थर्ड पोझिशनला आहे. सॉरी 0, 1 and 2 सेकंड पोझिशनला. ओके, दिस इज दी लिनियर सर्च. हा काय आहे लिनियर सर्च.